नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर बालकांप्रती समाज सदैव कृतज्ञ राहील असं नमूद केलं. पुरस्कार प्राप्त बालकांचं कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाल्या, आप जैसे वीर और प्रतिभाशाली बच्चे निरंतर अच्छा काम करते रहेंगे. ये तो शुरुआत है, जिंदगी बहुत उड़ान करने के लिए बाकी है. मुझे लगता है आपके प्रतिभा से भारत जरूर उत्साहित होगा और बहुत सारे बच्चे आपको फॉलो करेंगे. वो भी अपना अपना हुनर दिखाने के लिए वो भी प्रयास जरूर करेंगे. यावर्षी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 20 बालकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. अर्णवनं वैयक्तिक अनुभवातून अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी त्याला गौरवण्यात आलं. अर्णवनं आपला अनुभव या शब्दात व्यक्त केला. मुझे ये अवार्ड 2 इनोवेशंस के लिए मिला है मेरे, जो पैरालिसिस पेशेंट्स के रिकवरी को इम्प्रूव करने के लिए है. ये इनोवेशंस मेरे खुद के रिकवरी के प्रोसेस के थ्रू डेवलप हुआ है. मैं खुद पैरालाइज था मेरे डोमिनेंट राइट साइड पे, और ये जो इनोवेशंस ये पैरालिसिस पेशेंट्स और सेरेब्रल पॉल्सी पेशेंट्स के लिए बना है, उनकी रिकवरी को फास्ट करने के लिए और बेटर करने के लिए. मैं यही देखता हूँ इसे और लार्ज स्केल पे डिप्लॉय करने के लिए और इसे हर एक पेशेंट को एक्सेस देने के लिए और एक्सेसिबल बनाने के लिए. वीर बाल दिवस आज साजरा केला जात आहे. शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग यांच्या हुतात्म्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात वीर साहिबजाद्यांच्या बलिदानासोबतच माता गुजरी देवी यांची अढळ श्रद्धा आणि गुरु गोविंद सिंग यांचे शाश्वत उपदेश यांचं स्मरण केलं. हा दिवस धैर्य आणि धर्मनिष्ठेचं प्रतीक असून साहिबजाद्यांचं जीवन आणि त्यांचे आदर्श देशाच्या भावी पिढ्यांना सदैव प्रेरणादायी ठरतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले आहेत. हुतात्मा उधम सिंग यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तत्कालीन पंजाबमधील सुनाम इथं 1899 साली जन्मलेल्या उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेत तत्कालीन पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची हत्या केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करतील. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये तांत्रिक तसंच राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विकसित भारत योजनेअंतर्गत वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात विविध विकास कार्य राबवले जातील असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली इथं बोलत होते. या योजनेत मजुरी, साहित्य आणि प्रशासनिक घटकासाठी एकूण 1,51,000 रुपयांच्या वार्षिक निधीची गरज असून त्यापैकी केंद्र सरकारचा वाटा 95,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असं चौहान यांनी सांगितलं. यमगरवाडीसारखे सेवा प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या वाटचालीत पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काढले. ते काल धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी प्रकल्पात ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या सन्मान समारंभात बोलत होते. या कार्यक्रमात भैयाजी जोशी यांच्या हस्ते पद्मश्री भिक्खूजी तथा दादा इदाते, पद्मश्री गिरीश प्रभुने, डॉक्टर अभय शहापूरकर, डॉक्टर राघवेंद्र डंबळ, महादेवराव गायकवाड, वैजनाथ अप्पा लातुरे यांच्यासह या यमगरवाडी प्रकल्पावर पूर्णवेळ सेवा देणाऱ्या ओक आणि पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. वाशिम इथं आजपासून 2 दिवसीय वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानिमित्तानं काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या साहित्य संमेलनात विविध चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्याची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत भाजप तसंच शिवसेनेच्या प्रत्येकी 5 नेत्यांचा समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा T20 सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ 2-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.